बाळकांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. अनेक मेडल्स त्याने देशाच्या आणि स्वतःच्या नावावर केले. 22 इंटरनॅशनल स्पर्धेत 6 गोल्ड, 1 सिल्वर, 4 ब्रॉन्झ तर 100हून अधिक वैयक्तिक मेडल्स. जो मी आहे ते सर्व मला शूटिंगनं दिलेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जर समजा एखाद्या व्यसनाची सवय असेल आणि त्याला ते केल्याशिवाय जमत नाही, तसं मला शूटिंग या जी व्यसन लागलेलं आहे. हा ध्यास, हे प्रयत्न ध्येयाने झपाटलेले. सर्वात मोठी अचिव्हमेंट माझी, मी 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन झालो. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं. ही माझी सगळ्यात उच्च कामगिरी आहे. नेमबाजीतला अभिनव बिंद्राचा खरा वारसदार वाटावा असा नवनाथ फडतरे. आत्ता 2010 मध्ये सर्वात महत्त्वाचं वर्ष आहे कारण की 2010 मध्ये एशियन गेम्स, साऊथ एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. मूळचा सांगलीचा, त्याच्या गावातला तो पहिलाच नेमबाज. पण त्याच्यातल्या खेळाडूसाठी पोषक वातावरण नव्हतं. या रेंजनं खूप काय दिलं, पण आम्ही ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारचे रेंजेस पाहायला मिळायचे आम्हाला. तिथे एअर कंडिशन, इलेक्ट्रॉनिक टार्गेट्स, अत्याधुनिक फॅसिलिटीज पाहायला मिळायच्या. असं असलं तरी नवनाथचं आता एकच लक्ष आहे, ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवायचं. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. मी पुस्तक लिहिलंय तरी मला कोणी ऑथर म्हणून ओळखत नाही. मी पिक्चरांमध्ये काम केलंय म्हणून पण मला नट म्हणून कोणी ओळखत नसतं. माझी एकच ओळख आहे की पणतू, बापूंचा पणतू. तुषार गांधी गेली अनेक वर्ष महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांचा ते प्रसार करतात. आय डोंट वर्शिप. मी बापूंची स्तुती त्यांचा पणतू म्हणून नाही करत, कारण मी नॉन व्हेजिटेरियन खातो, मी जीन्स घालतो, हे सगळंच करतो. म्हणजे तसा तर मी काय क्लोन नाही आहे बापूंचा. पण अहिंसा आणि विश्वशांतीचा जो संदेश आहे तो आजच्या काळात गरजेचा आहे आणि इफेक्टिव्ह आहे. मेरा रास्ता आसान नहीं है पर जीत पक्की है. अपुन की कुछ समझ में नहीं आ रहा बाप. बाप नहीं बापू. आधुनिक काळात आधुनिक माध्यमांचा वापरही करावा असं त्यांना वाटतं. मी एका शाळेत गेलो होतो आणि 2 नर्सरीच्या मुली त्या शाळेत, इंडियन स्कूल होती, आणि त्याच्या अंगणात बापूजींचा बस्ट त्यांनी ठेवला होता. आणि एकाने दुसरीला विचारलं की हे कोण आहे म्हातारे बुवा, त्यांच्या स्टॅच्यूला नेहमी आपल्या शाळेत कोणी येतं ते त्याच्या स्टॅच्यूला हार तोरे घालतात आणि आपण सगळे उभे राहतो. तर दुसरी मुलीने फार सिरियसली तिला सांगितलं, तुला माहिती नाही हे ते म्हातारे बुवा होते ज्यांनी मुन्नाबाईला सुधरवलं. तर ही नव्या काळाची ही ओळख पण आहे एक बापूंची. आय डोंट थिंक दॅट्स रॉंग. त्यांनी पण जर ते बापूजींच्या तत्वापर्यंत पोहोचत असेल तर फाईन. भाई मेरा तो यही काम है, सत्य की राह पे चलो. पुढे जाऊन बापूंच्या बाबतीत दंतकथा सुरू होणार नाही, बापूंच्या बाबतीत मायथॉलॉजी क्रिएट होणार नाही, ते अवतारी पुरुष होणार नाही, हे बघायचं मला. इतिहास म्हणजे भूतकाळ, मग त्या काळाबरोबर गेलेल्या गोष्टींशी आपलं नेमकं नातं काय? जर आपण आपली लेगसी पुढे घेऊन गेलो नाही तर आपलं अस्तित्व कसं राहणार? मी कोण होतो, मी काय करून गेलो,
ते पुढे येणाऱ्या पिढींना काय कळणार? माझ्या स्वतःच्या गरजेमुळे, माझ्या स्वतःच्या एका मिथ्याभिमानासाठी तरी मला ते करावं लागेल, टू प्रिझर्व माय मेमरी. गांधींकडून गांधींना हा वारसा आणि प्रवास जीवनमूल्यांचा. ते जिद्द एक मला वाटतं आय कॅन प्राऊडली से की ती मला एक वंश परंपरागत भेटली आहे. प्रयोग करत राहायचं. काही प्रयोग फेल होतील, काही सक्सेसफुल होतील, पण कोशिश जारी. कधी हताश व्हायचं नाही, ते माझं ठरलेलं आहे. पण ते महात्माच्या तुरुंगातून त्यांना बापूंचा सुटकारा व्हायला पाहिजे. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचं कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलं आहे. मन जिथे आहे भीती शून्य आणि माथा जिथे उंच आहे, ज्ञान जिथे आहे मुक्त आणि जिथे जग नाही तुकड्या तुकड्यात विभागलेलं, चिंचोळ्या आपसातल्या भिंतींनी जिथे शब्द उमलून येतात सत्याच्या खोल मुळातून, आणि अथक श्रम करणारे हात परिपूर्णतेसाठी धडपडतात, जिथे विवेकाचा शुद्ध झरा चाकोरीच्या मृत वाळवंटात हरवलेला नसतो, जिथे चित्त पुढं जातं क्षणोक्षणी, सारं व्यापून टाकणाऱ्या विचारांना आणि कृतींना, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात हे ईश्वरा माझ्या देशाला जाग होऊ दे.